चालताना किंवा एखादं काम करताना किंवा रात्री झोपेतून उठल्यानंतर पायामध्ये क्रॅम्प्स येतायत का? क्रॅम्प्स म्हणजे कोणी त्याला पायात गोळे येणं म्हणतात, कोणी पायात वांब आला असंही म्हणतात. पण त्या वेदना असह्य असतात. ह्या असह्य वेदना तुम्हालाही होतायत का? काळजी करू नका. थोडे उपाय करा, थोडी काळजी घ्या, थोडा आहारात बदल करा. त्याने नक्की हे त्रास तुमचे कमी होतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनिता कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात निरामय जीवन टॉक्स. पायामध्ये जर क्रॅम्प्स येत असतील, तर सगळ्यात अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे पुरेसं पाणी पिणं. कामाच्या नादात लक्षातच येत नाही, की आपण पाणी कमी पितो आहोत. तर हे भान सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे, की पाणी हे आपल्या शरीरात व्यवस्थित जातंय की नाही. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपताना पोटऱ्यांना म्हणजेच पायाच्या पिंढऱ्या ज्या असतात, त्याला साधं खोबऱ्याच्या तेलाने हलकेच मसाज करायचा आणि झोपायचं. झोपताना पायावरती पातळसर चादर नक्की घ्या. कारण जर पंख्याचा वारं किंवा एसीचा गारवा जर डायरेक्ट पिंढऱ्यांना लागला, तर त्याने सुद्धा क्रॅम्प्स हे येतातच. त्यामुळे पायावर चादर घेऊन झोपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच बेडवरनं उठून कामाला लागायचं नाही. जागा झाल्यानंतर आडवं पडल्या-पडल्याच पाय गुडघ्यात वाकवा, थोडे सरळ करा, परत गुडघ्यात वाकवा, पुन्हा सरळ करा. हाताच्या बाबतीतही असंच स्ट्रेचिंग करा आणि मग बेडवरनं खाली उतरा. याच्यामुळे तुमचे जे रिजिड झालेले मसल्स असतात, ते हलके व्हायला मदत होते आणि क्रॅम्प्स येण्याचं टळतं. आपल्या शरीरामधला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पोटॅशियम लेव्हल, कॅल्शियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम या लेव्हल्स अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या जर बिघडल्या, त्या जर कमी झाल्या, तरीसुद्धा पायामध्ये क्रॅम्प्स येतात. त्यामुळे त्या अधूनमधून नक्की चेक करत चला. स्नायूंमधली ताकद जर कमी झाली, तरीसुद्धा हा त्रास होतो. विशेषतः गर्भावस्थेमध्ये किंवा मोठ्या आजारातून उठल्यानंतर हा त्रास होतो क्रॅम्प्स येण्याचा. तर अशा वेळेला अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, ज्येष्ठमध पावडर आणि विदारी कंद पावडर एकत्र करायची समभाग आणि एका डबीत भरून ठेवायची. ही जी मिश्रित झालेली पावडर आहे, ती अर्धा चमचा पावडर रोज सकाळी दुधासोबत घ्या. त्याने चांगला फायदा अशक्तपणा भरून येण्यासाठी होतो. ज्यांना दूध चालत नाही, त्यांनी तुपाबरोबर घ्या किंवा साध्या पाण्याबरोबर जरी ही पावडर घेतली, तरी त्याचा चांगला फायदा होतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे योगासनं. ही केलीच पाहिजेत. त्याने तुमचे मसल्स हे रिलॅक्स व्हायला मदत होते. असे रिजिड राहत नाही. एका ठराविक पोझिशनमध्ये सतत बसणं किंवा ठराविक पोझिशनमध्ये उभं राहणं, यामुळे पायामध्ये क्रॅम्प्स येतात. त्यामुळे योगासनांनी काय होतं, रक्ताभिसरणही सुधारतं. त्याच्यामुळे ताडासन, गोमुखासन, अ, वज्रासन ही सगळी आसनं करणं अत्यंत गरजेचं आहे. ती शिकून घेऊन तुमच्या दिनचर्येमध्ये त्याचा समावेश नक्की करून घ्या. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड शुगर चेक करून घ्या, काही तपासण्या करून घ्या. कारण आपल्या लक्षातच येत नाही की शुगर आहे की नाही. त्यामुळे दर 6 महिन्यांनी, वर्षातून एकदा या सगळ्या तपासण्या जरूर करून घ्या. कारण शुगर जर वाढली तरीसुद्धा क्रॅम्प्स हे पायामध्ये येतातच. आहारामध्ये तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घेणं खूप गरजेचं असतं. ते म्हणजे भोपळ्याच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, बदाम या गोष्टी आवर्जून तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करायला पाहिजेत. कधीतरीच आपण बदाम खातो, कधीतरीच बिया जनरल असं खातो मुलांच्या सोबत. तसं नाही करायचं. त्याचा समावेश हा रेग्युलर आहारामध्ये तुम्ही करा. स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. राजगिऱ्याच्या लाडू किंवा राजगिऱ्याच्या लाह्या त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता. त्याच्यानंतर शहाळ्याचं पाणी, त्याच्यातनं सुद्धा पोटॅशियम तुम्हाला मिळणार आहे. वेलची केळं आठवड्यातनं 3दा तुम्ही नक्की खा. त्याने पोटॅशियम लेव्हल व्यवस्थित होते. ते पोटॅशियम रिच असा तो पदार्थ असल्यामुळे तो तुमच्या आहारात असायलाच हवा. ज्यांना कफाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातनं एकदाच का होईना, पण वेलची केळं नक्की खा. त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. असे सगळे जर तुम्ही उपाय केलेत, तर नक्की तुम्हाला हा त्रास कमी व्हायला मदत होणार आहे. पण जरी हे सगळे उपाय करून त्रास परत होत राहिला, तर मात्र तज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि काही विशिष्ट तपासण्या असतील, तर त्या नक्की करून घ्या आणि स्वस्थ राहा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.